हॅलो, माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत। मी जान्हवी आणि आज तुमच्यासाठी परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आणि ती रेसिपी आहे दाल खिचडीची रेसिपी। आता दाल खिचडी बहुतेक सगळ्यांना आवडते। हॉटेलमध्ये गेलं की भाताच्या प्रकारांपैकी तो एक आवडता भाताचा प्रकार आपण ऑर्डर करतो। तर अशी ही दाल खिचडी करायला पण सोपी असते आणि लागते पण ती तितकीच टेस्टी। तर आता आपण बघूया की त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे। तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1 मोठा कप मी तांदूळ घेतले आहे। त्यानंतर 1/4 कप मुगाची डाळ घेतली आहे। 2 टेबलस्पून तुरीची डाळ घेतली आहे आणि 1 टेबलस्पून चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घेतली आहे। त्यानंतर फोडणीसाठी 1 टोमॅटो वापरणार आहे, थोडं लिंबू, 1 कांदा वापरणार आहे आणि 1 मिरची। त्यानंतर कढीपत्ता, आलं आणि लसूण आणि भरपूर कोथिंबीर। या साहित्याने आपण टेस्टी दाल खिचडी तयार करणार आहोत। तर आता आपण पाहूया की मी ती कशी करते। सर्वप्रथम तांदूळ आणि सगळ्या डाळी पाण्याने धुवून घेतल्या। त्यानंतर त्याला पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवलं आणि इकडे आलं, लसूण, मिरची खलबत्त्यात क्रश करून घेतलं। कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर पण छान चिरून घेतली। त्यानंतर केली फोडणीची तयारी। एका कुकरमध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची, आलं, लसूण हे छान परतून घेतलं। कांदा घातला, टोमॅटो घातला, तोही छान परतून घेतला। त्यानंतर हळद, तिखट, धने जिरे पूड, गरम मसाला आणि थोडासा सांबार मसाला घातला आणि तांदूळ आणि डाळ छानपैकी त्यात घालून त्याला मिक्स केलं। त्यानंतर त्यात मीठ घातलं, कोथिंबीर घातली आणि जितकी आपली क्वांटिटी होती तांदूळ डाळीची त्याच्यात तिप्पट पाणी घातलं, तेही गरम। आता तुम्हाला दाल खिचडीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करावा। शेवटी कसुरी मेथी घालून हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या होऊ दिल्या आणि लो फ्लेमवर 5 मिनिटं शिजू दिलं। आता या दाल खिचडीत आम्ही पर्टिक्युलरली मुगाची डाळीचा वापर जास्त करतो, पण तुम्हाला हवी तर तुम्ही मसूर डाळसुद्धा वापरू शकता। आता इथे तडक्याची तयारी करते आहे मी। त्यासाठी कढीपत्ता, लसूण, सुकलेली लाल मिरची आणि काश्मीरी तिखट घालून एक तडका तयार केला आहे, जो आपण वरून त्याच्यावर घालणार आहोत। लिंबू पिळणार आहोत, कोथिंबीर घालणार आहोत आणि आपली हेल्दी स्वादिष्ट दाल खिचडी तयार।